उत्कृष्ट नृत्यांगना आणि एक उत्तम अभिनेत्री रुजुता जुन्नरकर, तुझे फिल्मी गप्पामध्ये स्वागत आहे। एक अभिनेत्रीपर्यंतचा, अगदी नृत्यांगनापासूनचा अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास काय म्हणशील? आता गेली 15 वर्ष झाली मी नृत्य शिकते। मी अनेक रियालिटी शोज केले, सोनी टीव्ही, कलर्स टीव्ही, हिंदी स्टार प्लस असे। आणि खरं तर मी नृत्याची सुरुवात किंवा या सगळ्या गोष्टीची सुरुवात माधुरी दीक्षितला बघून झाली होती। सो मला कायम त्यांना बघून असं वाटायचं की ह्या कशा डान्स करतात किंवा या कशी ॲक्टिंग करतात, तसं मला टी व्हीवर यायचं आहे, मला तसं काहीतरी करायचं आहे। आणि मी भरतनाट्यम डबल मास्टर्स आहे। सो मी सोनीला शो करत असताना हिंदी शो करत होते, इंडियाज बेस्ट डान्सर म्हणून। आणि त्याच प्लॅटफॉर्मवर मला बऱ्याच ॲक्टिंगच्या अपॉर्च्युनिटीजसाठी विचारलं। सर रेमो सरांनी त्यांच्या फिल्मसाठी विचारलं, तारक मेहता सिरियलसाठी विचारलं गेलं, खूप लोकांनी रेकमेंड केलं की तू डेफिनेटली ॲक्टिंग करू शकतेस असं। तर मग मला तिथून असा तो थोडा एक किडा लागला की अरे आपण ट्राय केलं पाहिजे, आपण या क्षेत्रात, मलाही ॲक्टिंग खूप आवडते, डान्स ॲक्टिंग खूप रिलेटेड गोष्टी आहेत एकमेकांशी। सो मग तेव्हापासून मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली। सगळं करता 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 यावर्षी मला माझी पहिली सिरियल मिळाली। ओके, मग जास्त सगळ्यात कठीण गोष्ट कुठली आहे त्याच्यासाठी, ॲक्टिंग की नृत्य? खरं तर दोन्ही नाही, कारण या दोन्ही गोष्टी माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत। नृत्य तर मी नृत्याशिवाय जगू शकत नाही, कारण की डान्स इज माय हार्ट। मी रोज इथून घरी गेले तरी अर्धा तास का होईना प्रॅक्टिस करते। आणि ॲक्टिंग आता एक्सप्लोअर करते, नवीन गोष्ट आहे, रोज सेटवर येते, नवीन नवीन गोष्टी शिकते, सगळ्यांबरोबर काम करते। सगळे को ॲक्टर, सगळे सेटवरचे लोक इतके छान आहेत, इतके मस्त आहेत की मला मज्जा येते खूप करायला। सो आवडीच्या गोष्टी दोन्ही आहेत आणि या क्षेत्रातही तेवढंच पुढे जायला आवडेल मला। मालिकेतलं तुझं काम बघून आशिष सरांकडून, म्हणजे तुझ्या गुरुकडून कधी तुला शाबासकीची थाप पडलेली आहे का? अरे बापरे, आशिष दादा, मला आठवतंय की ही गोष्ट मला पहिली सिरियल मिळाली तेव्हा आई बाबा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे आशिष दादा, ज्याला मी फोन करून सांगितलं होतं की दादा फायनली सिरियल मिळाली असं। तो बघत असतो, खरं तर तो खूप हसतो, कारण तरी मला कधी असं नेगेटिव्ह भूमिकेत, आणि पहिलीच भूमिका मला नकारात्मक मिळाली आहे, नेगेटिव्ह रोल मिळाला आहे। सो त्याला असं मला बघून होतं, ऋतुजा मी कधी हे इमॅजिनच केलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील। बट ही इज व्हेरी हॅपी, व्हेरी प्राऊड। फक्त त्याचं एक म्हणणं असतं, सगळं कर पण मला आणि डान्सला सोडायचं नाही असं। सो तो खूप खुश आहे, कायम सीन्स बघून फोन करतो, तारीफ करतो आणि माझा डान्स कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतो की बाई डान्स तुझ्या शरीरातनं गेला नाही पाहिजे असं। बरं, मालिका क्षेत्रात असं आहे की ग्रे शेड जेव्हा तुम्ही एकदा करता तेव्हा लोकांच्या मनावर इम्पॅक्टही तोच राहतो, बरोबर? तर तुला असं कधी ग्रे शेड केल्यामुळे लोकांकडून एक पोचपावती मिळालेली आहे का कामाची? म्हणजे लोकांनी तुला कधी रागाने वगैरे पाहिलेलं आहे का, किंवा रस्त्यामध्ये वगैरे तू काय करतेस वगैरे असं कधी झालेलं आहे का? डेफिनेटली यावर्षी आता सिरियल जवळपास 9 महिने झाले टेलिकास्ट होते आणि सगळ्यांचं म्हणणं असं असतं, एकतर मुळात तुला नकारात्मक भूमिका मिळालीच कशी? सगळे म्हणतात की इतका गोड चेहरा आहे, अशी तू आम्हाला खूप आवडते, पण सिरियलमध्ये खूप राग येतो तुझा आम्हाला, तुला बघून का तू वसुंधराला एवढा त्रास देते? आत्ताच मी अगदी स्वामींच्या मंदिरात गेले होते, त्यांनी छान सत्कार वगैरे सगळं केलं, तिथे छान खायला प्यायला दिलं, खूप गप्पा मारल्या। ते झाल्यावर ते म्हणाले की का तू अशी वागतेस? ऐक ना, इथून पुढं असं काम करायचं नाही, इतकी गोडच भूमिका करायचा। मी म्हटलं हीच माझी पावती आहे की तुम्हाला असं वाटतंय मला बघून। सो छान वाटतं मला पण ॲक्टिंग, माझं काम लोक अप्रिशिएट करतात, ते छान छान कॉम्प्लिमेंट्स देतात। सो आज पुन्हा कर्तव्य आहेचा 250वा भाग पूर्ण झालेला आहे, छानपैकी सेलिब्रेशन झालेलं आहे। तर काय वाटतं की आजच्या दिवसासाठी तू त्यांना काय सांगशील, तुझ्या को ॲक्टर्सना, किंवा तुझा प्रवास काय सांगशील? खरं तर सगळ्या टीमचं, आमच्या सगळ्या कलाकारांचं मनापासून अभिनंदन, कारण की 250 भाग आज पूर्ण झालेत आणि त्याच्यापुढे अजून एक 0 लागावा अशी माझी इच्छा आहे। 2500 भाग पूर्ण व्हावे आणि सिरियल खूप चालावी, 1 नंबर TRPवर यावी, असं सगळं खूप छान वाटतंय। कारण सगळ्यांची मेहनत असते, एखाद्या प्रोजेक्टमागे खूप लोक मेहनत करत असतात, तेव्हा जाऊन तुम्हाला ती गोष्ट दिसते। सो या मेहनतीचं कुठे ना कुठे फळ मिळतंय। आम्ही जे रोज परिश्रम करतो, 13-13 तास शूटिंग करतो, लोकांना जेव्हा ती मालिका आवडते, प्रतिसाद मिळतो त्यांच्याकडून, तेव्हा खूप छान वाटतं आणि लोक खूप भरभरून प्रेम देत आहेत। हीच आमच्या कलाकारांसाठी मला वाटतं एक प्रेरणा असते छान काम करण्याची। सो तुम्ही खूप प्रेम करत राहा आणि आमचे एपिसोड असेच खूप वाढत राहते आणि तुम्ही छान मालिका। म्हणजे नवीन वर्षाचा हा संकल्प म्हणायचा का आपण? चालेल नवीन वर्षाला हो, की अजून 2 वर्ष सिरियल अशीच खूप छान चालेल। बरं, आता वर्षही सरत आलेलं आहे, आज 31 डिसेंबरच आहे, तर काय म्हणशील 2024 कसं गेलं आणि 2025 कसं जावं? नाही, खरंच माझ्यासाठी 2024 हे प्रचंड, माझ्या खूप जवळचं वर्ष होतं, कारण
ॲक्ट्रेस बनण्याचं स्वप्न मी खूप वर्ष बघते आणि ते स्वप्न माझं 2024मध्ये पूर्ण झालं. रादर ते माझंच नाही, माझ्या आईबाबांचंही स्वप्न होतं. खरं तर मी सिरियलमध्ये यावंही माझ्यापेक्षा त्यांची जास्त इच्छा होती. सो 2024मध्ये जेव्हा माझं हे स्वप्न पूर्ण झालं, मी झी मराठी अवॉर्ड्समध्ये परफॉर्म केलं, अवॉर्ड्स पहिल्यांदा बघितले. आता लोक मला फक्त नृत्यांगना म्हणून नाही तर अभिनेत्री ऋतुजा सुंदरकर म्हणतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकते तेव्हा असं वाटतं अरे आपण हे कधीतरी स्वप्न बघितलं होतं, ते आता आपण खरंच जगतोय. सो खूप 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 स्पेशल इयर होतं. मी खूप एन्जॉय केलं, खूप काम केलं, नवीन नवीन लोक भेटले, नवीन नवीन गोष्टी शिकले आणि हाच प्रयत्न राहील की 2025 यापेक्षाही भरभराटीचं माझी सगळी स्वप्न पूर्ण करणारं आणि मला छान कामात यश देणारं, प्लस छान जरा आराम मिळावा, बाहेर फिरायला जावे, असं सगळं असावं. बरं, तू एक उत्तम नृत्यांगना आहेस, तर तुझे को ॲक्टर्स म्हणजेच आकाश आणि अक्षयाला कधी तालावर नाचवावं असं वाटतं का? अक्षय माझी खूप चांगली मैत्रीण आहे. या सेटवरची माझी सगळ्यात जवळची मैत्रीण अक्षय आहे. सो आम्ही आधी खूप रील्स करायचो, सगळं करायचो. अक्षय आता खूप सुंदर नाचते. सो आता आकाश अजून बाकी आहे. आता अक्षयला पण मी थोडा थोडा डान्स शिकवणार आहे आणि नेक्स्ट रीलमध्ये तुम्हाला अक्षय पण दिसतो. सो अक्षय आणि मी असं. ओके. सो नवीन वर्षाचं तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील? काही नाही, छान उद्या नवीन दिवस आहे, नवीन वर्ष आहे, तर सगळ्यांनी आपले छान छान संकल्प करा, कसे ते पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करा. तुमचं नवीन वर्ष आनंदाने एकदम छान, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या मिळाव्या तुमच्या आयुष्यात असं मला वाटतं. छान मज्जा करा, एन्जॉय करा. हॅपी न्यू इयर.